हरे भक्त शिवाय मी संताते ते बाई येणे साधते साधने प्रस्तुत संगे किती शिगिर दंड सत्य परमेश्वर करण्याचं थोडेच सत सतत दुसरं शेत निवडलेला म्हणजे पुन्हा त्या म्हणजे शेवटी घडून कल्पना आहे. वारकरी समुदायाचा पाया ज्ञान आहे, कळस वैराग्य आहे, विस्तार नाम आहे, शांती खाम आहे. कशावर विचार महिना संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया. वारकरी समुदायाचा पाया ज्ञान आहे. पहिलं वाक्य. दुसरं वाक्य, या जगातली सगळ्यात पवित्र गोष्ट कोणती? उत्तर आहे ज्ञान. तिसरं वाक्य, या जगातलं सगळ्यात पवित्र तीर्थ कोणतं? तर एक तीर्थ 9व्या अध्यायात आहे आणि एक तीर्थ 17व्या अध्यायात आहे. 9व्या अध्यायातलं तीर्थ असं आहे, जे ज्ञान गंगा पूर्ण नहाले, जे ज्ञानाच्या गंगेत नहाले ते आतूनही पवित्र बाहेरून पवित्र. आणि एक तीर्थ 17व्या अध्यायात आहे, सकल तीर्थाचे धुरे जी एका माता पित्रे. ज्ञान हे एक तीर्थ आहे. ज्ञान आणि आई वडिलांची सेवा हे एक तीर्थ आहे. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याने तीर्थाला जायचं नाही. जो आई वडिलांची सेवा करतो त्याने तीर्थाला जायचं नाही. आणि हे दोन्ही जे करीत नाही त्याला घरी थांबायचं नाही. सारखं मोकळं देण्याचा हा देव झाला का तो देव. आता ऐका, जगातली सगळ्यात पवित्र गोष्ट ज्ञान, जगातलं सगळ्यात पवित्र तीर्थ ज्ञान. आणि त्यांनी समुदायाचा पाया उभा केला, त्यांचं नाव आहे ज्ञान देव. शब्द ऐका आता, ज्ञान देव बोलत आहे. ज्ञान देव, देवच ज्ञान, ज्ञानच देव. पुरावा 12वा अध्याय, अभ्यासावलीकरण ध्यान, ज्ञानावली ध्यान विशेषाची. किंवा 12वाच अध्याय, जेत जेत दया आणि शांती वस्ती आल्या एका ठाया, ते झाड धनंजया विभूती माझी. जिथं दया आहे जिथं शांती आहे, जिथं देव आहे तिथं ज्ञान आहे, जिथं ज्ञान आहे तिथं देव आहे. मग एक वाक्य फायनल, या जगातला प्रत्येक जीव हा भगवंताचाच अंश आहे. तो ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, वैश्य असेल, शूद्र असेल. 11वा अध्याय, आयसे पुससी वर्ण जरी कोण, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र झालं. तो ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, वैश्य असेल अथवा शूद्र असेल. पुढचं वाक्य, तो अर्थ असेल, अर्थार्थी असेल, जिज्ञासू असेल अथवा ज्ञानी असेल. 7वा अध्याय, पहिला अर्थ झालेले, दुसरा जिज्ञासू झालेले, तिसरा अर्थार्थी झाले, ज्ञानी तो चौथा. पण त्याला एक खटकी आहे, चौथीयाचे ठाई काही करण्याची नाही. ज्ञानी भक्ताला कर्म मागत नाही. आता ऐका, तो ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, वैश्य असेल, शूद्र असेल, अर्थ असेल, अर्थार्थी असेल, जिज्ञासू असेल अथवा ज्ञानी असेल, अथवा जावत असेल, स्वेदत असेल, अन्नत असेल अथवा उद्भिद असेल, तो जीव भगवंताचा अंश आहे. हा म्हणा नाही तर नाही म्हणा. मग महिला म्हणलं तुम्हाला वाक्य पहिलंच, तुम्ही देवीचं रूप आहात का? हा म्हणा नाही तर नाही म्हणा. तुम्ही जर देवीचं रूप आहात तर सासऱ्याला उपाशी मारणारं देवीचं जागृत ठाण कोणतं? उत्तर ऐका आता, उत्तर ऐका आता बारीक बारीक. हे निर्वस उत्तर ऐका. तुम्ही देवीचं रूप आहात पण सासूमध्ये तुमच्यामधले ब्रह्म एक आहे याचं ज्ञान नाही. ज्ञान होतं म्हणून तर काशीचं पाणी गाढवाला, ज्ञान होतं म्हणून तर रेडा वेरवला. मग तुम्हाला जर ज्ञान आलं तर सासूचं तुमचं भांडण होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत ज्ञान नाही तर तुम्ही नीट राहू शकत. हे आलं कसं? ज्ञानावर झालं फायनल. आता फायनल झालं. दरिद्रेवर नाही बसत किचनाला, कोण सोडून मिळून गाडीला हात लावा, डोक्याला हात लावा, हे याचच नाही. लावून लावून बसायचं पहिले, पण तिला जेव्हा इथं दुसरी चपला आम्हाला आजवायचं नाही आणि तुम्ही हे जीव काढायचं नाही. कारण ह्या जगात फक्त कीर्तनच खरं राहिले, बाकी सगळीकडे वाटलं झालं. काय कीर्तन स्वतः काय खरं राहिले? भाऊबांना मेले, वाडा उलटला, भाऊ भावाचा दुश्मन झाला, बहिणीने सख्खा मामा बदलावला, नवरदेवाच्या मागे उभं राहिला. आता एक नवीन अवलादीचा मामा तयार झाला ह्या 2-4 वर्षात, गुरु मामा. गुरु नाही की अवलाद असा भोंगळा करून हल्ला पाहिजे गुरु मामा. गुरु मामांचं ठीक आलंय सध्या.
त्यामुळे कीर्तन सोडून जगात काहीच खरं राहिलं नाही. बाकी सगळीकडे वाटवं झालंय. काय शिल्लक राहिले? दोन पोर एकत्र बसले तर प्रियशीच्या गप्पा आहे, दोन पोरी एकत्र बसले तर पडून जायचा फळ नाही, दोन पाखवादे एकत्र बसले तर एकमेकांना माफ काढत्या, दोन काळकरी एकत्र बसले तर एकमेकांना कुठाला करत्या, दोन महाराज एकत्र बसले तर एकमेकांना कमी लिखी द्या, दोन पुढारी एकत्र बसले तर 15 दिवसावर गंमत आली गुसाव पंचायत. पुढारी म्हणते टेन्शन म्हणजे भारीतली पिऊ नाही झोपी आहे गुसाव आपण फोटो सरकार कोणा पुढे मी भरमिष्ट झाले त्यांना सुधारणं काय हात घेऊन जाईपर्यंत त्याला पक्ष बांधला होता त्याला शेतकरी म्हणतो पाणी नाही, व्यापारी म्हणतो गिरायकी नाही, नोकरीवाला म्हणतो भागत नाही, त्याची बायको म्हणते परवडत नाही, कीर्तनकार म्हणतो एवढ्या पैसे जमत नाही, तरुण कोण म्हणतं पाहुणे येत नाही, आले ते येत नाही, दिली ती राहत नाही, राहिली तिला पोर होत नाही, एक माणूस माफत. राजा दुखिया प्रजा दुखिया सुखिया कोणी नाही आहे. या जगातली माणसं सुखी का नाही? त्याला दोनच कारण आहेत. एक, नीती संपली आणि दोन, वजन कमी झालं. वजन कमी झाले. सगळ्यात महत्वाची गोष्ट नामाशी विनिमुख मरेपर्यंत वाक्य पाठ करा. वजनापासून माणसं दूर गेली का पापाची उत्पत्ती झालीच. ज्ञान बाहेरचं नको आहे, बाहेरचं नाही. आपलं पुरावा 13वा अध्याय. अंतरे ज्ञान व्हावे, बाह्य लाभे स्वभावे. मग यादी ऐका, ऐका यादी ऐका. यदा कदाचित कासवाला कधी केस येत नाही पण येतील. कलियुगे कासवाला कधी केस येत नाही पण येतील. सशाला कधी शिंग येत नाही पण येतील. वांजेला कधी बाल होत नाही पण होईल. मुर्गा जळाला कधी ताण भागत नाही पण भागेल. आणि त्या पाण्यावर पिकं येऊ शकतील. अंधार प्रकाशाला घालू शकेल. वांजेला बाळ होईल, सशाला शिंग येतील, पण ज्ञान नाही आणि मोक्ष मिळाला हे घडूच शकत नाही. यादी जरा किचकटी ऐका. सशाला शिंग येतील, कासवाला केस येतील, वांजेला बाळ होईल, अंधार प्रकाशाला घालवेल, मुर्गा जळाने ताण भागेल, बर्फाला आग लागेल, पण ज्ञान नाही आणि मोक्ष मिळाला हे करू शकत नाही. हे कशावर अवलंबून? पुरावा 11वा अध्याय. गुरु देते ज्ञान, ज्ञानी देते आत्मदर्शन. ज्ञान नाही. आणि आज 99% लोकांना ज्ञान नाही. 3 शब्द सांगतो, पटलं तर आम्हाला. अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यात मिळालेली वेळ ज्यानं बोरच घालवली तो राक्षस. अंगातली ताकद कुठे वापरायची? कुत्र्याला खान मोटरसायकल चाललं ना, कुत्र्याला खान त्याचा बाप पिसाळलेला होता. ती कुत्र म्हणलं अजून मागच्या जन्माची खुन्नल ठरली. माळकऱ्याच्या टिंगल्या कर, बोनचं माप काढ. उतटल्यावानी गर्दी नसताना हॉर्न वाजवायचा. माझा तेलवानी वागायचं, माझा तेलवानी. वाढदिवस साजरे करायचे पण रस्त्याला नाही ते पिऊन केक कापायचे. यांची घरं नेली ना, यांना आईबाप नव्हते, तसेच फायदा होईल. मग यांनी 10-5 वळून एकत्र करायचे. डांबरीला यांचा वाढदिवस. बापाची पेंट 70 पल्सरी, 1-1 लाखाची बाईक. उताटेला आवडला तिने नाही ते हाणायचे. वाढदिवस कुठे झालेले? रस्त्यावर. आणि डांबरीला वाढदिवस करते. माझा तेल बापाची आवडला आणि तो केक डांबरीला एकमेकाच्या गच्या धर मारा मारा. माझातल्या वागायचं. आणि ही माणसं माणसाची असू शकत नाही हो. ही राक्षसी अवलाद. याचे जन्मता करता बसले ना, ही भाद्रपती पोळ्याची, पितर फाट्यातली आमुष्याची अशीच असणार. हे सोमवारची एकादशीची नसणारच. तुम्ही कोणतीही जन्मतारीख तपासा. उतरलेवानी वागायचे. अंगातली ताकद पुढे घालवायची. 2, खिशातला पैसा.
पुढेही घालायचा खिशातला पैसा पुढे नाही घालत. 12:30 लग्न दुपारी पुरीचं आणि त्या लग्नाला फटाके दुपारा इथे बापाने वाजवलं अन्नवर देव पाहिला 1.5 कोटीचं लग्न सोनाला 3रा महिना निघला. महाराज अध्याय नंबर 16 ओवी नंबर 359 शास्त्र म्हणेल ते सांगावे आणि राज्यही तृण मानावे. शास्त्र सोडलं का दंड का आहेच. खिशातला पैसा बोगस झाला नाही. आयुष्यातला वेळ येळभर बोंबलं निघायचं झालं नाही झालं. 7ला हॉटेल पुढे बसला होता सकाळी. हॉटेल बंद वस्तूवर उठला नाही का नाही. जुना खेळत नाही ना तू तिथं बसतो का सहज. राणी पाहिलीच एका उठला 1.5 एकर गेली. अति हुशार पोर आहेत ना अति हुशार पोर पुरी. 11ला जर पेपर असला तर 10:30ला घरून निघतात. हुशार आहे ती अशी बोगस नाही. 10:30ला जाणार 11:15 कॉलेजच्या गेटमध्ये 11ला कॉलेजमध्ये पेपर हातातून घेतल्याशिवाय देणार नाही. हुशार आहे अति हुशार. 8:30ला तयार. स्वच्छता असा घाण वास बागलात गोशिड्या 1 साईड भांग लांबपट्टी हातात पुस्तक नाही गाईड नाही. 8:30ला तर गेलो कॉलेजला. पेपर दिल्यावर 1.5 तासात बाहेर आलं का एका खिशातला आलं नाही. वेळच कळलं वेळ कळली नाही. माझी भाषा माझी थोडीच आहे का. आयुष्य जात आहे पा काल जपत असे पा स्वतःला घोरवा आणि रास घ्या. बोगस झाला. इथं घाला हे पण सप्ताह आहे 75 वर्ष आहे. पंक्तीला पैसा घाला ना तिप्पट होती. आम्हाला द्या ना 5 पट होती. माहिती नाही का मला. 3 शब्द येऊन या. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने आणि धन शुद्ध होईल दानाने. दानात झालं आई बापाचं पुण्यस्मरण मोठं. खाऊ द्या लोकांना. वरतीला डीजे 60,000चा दारू 40,000ची आणि नवरदेव कांद्याच्या चिंगळ्या येऊन देतोय दरिद्री आवला. आणि काय करते हिंडते मग त्या बापाला एवढा किडा कसा 80,000 घालायचा. आणि त्या 80,000 ती टपरी दाखवून दे ना ते कालचं सुटी होईल. गाडी का ना फुलफी का ना पावी का ना पातळी का ना रदी का ना शेळ्या पाळा ना कोंबड्या पाळा ना कडकनाथ कोंबडी 160 रुपये झाली कालपासून. बोलाही 560 झाली. बोलाही पुढच्या आठवड्यात कोंबड्या सुद्धा अपुऱ्या पडतील. आता लोट उठलाय. जर शिवडे लाल जुलाब जिंदाबाद. आयुष्य गेलं महाराज लोकांचं. नाही माझाची भाषा माझी नाही. आता उघडी डोळे जरी माते खोडे घेतला मंगळा सुरुवात केल्यावर पहिले 2-3 मुद्दे निघाय का आणि फायनल करून घ्या. सशाला शिंग येतील, कासवाला केस येतील, वांजेला पार होईल, बर्फाला आग लागेल, अंधार प्रकाशाला घालवेल, पण ज्ञान नाही आणि मोक्ष मिळाला हे घडू शकत नाही. फायनल झालं. पुरावा होता आपला गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी तेथे आत्मदर्शन. आता प्रश्न सुरू झालाय. ज्ञान आपल्याला आलं पण ते टिकलं पाहिजे ना. वाजवतो खास गट्टे दे, हातोडी दे, पीठ दे, पावडरचा डबा दे. तुका फोडाय
सुरू तर करा आलो तू येऊच नको हे डबे वाजवते पण तू एक गातो खास इको दे बाज दे तू म्हणूच नको कीर्तन थोडं चांगलं यायला लागलं तर त्यानं कुठ्याना केलाच कीर्तनकारानं अभंग एकच आयुष्यभर पाठ केला तरी चालेल पण आचरणाची बैठक दिली होता कामाला नाही 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 बापरामही सांगतोय आणि पोऱ्या दुसऱ्या गावातून शिका घेऊन आला बिगर स्वयंवराची रामरायला तरी दशरथच गेला ना मनवसाला पाहता का नाही आणि तो दशरथ चोपदार झाला ना आमच्या लोकांनी आला का सुरू आचरणाची बैठक दिली नाही झाली पाहिजे सगळ्यात श्रेष्ठ काय ते टिकलं पाहिजे ना ज्ञान का टिकत नाही ओवी आता नंबर 15 ओवी नंबर 35 विरक्ती वाचून ज्ञानाशी ठरलेच नाही ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही आणि भक्ती ही भक्ताशिवाय घडू शकत नाही म्हणून आज कीर्तनाला घेतला मग ज्ञान ज्ञानोबा वैराग्य तुकोबा भक्ती नामदेव बाबा आणि शांती नाथ बाबा आणि आज कीर्तनाला घेतलेला मग एकनाथ महाराजांचा आहे अभंगातला पहिला मुद्दा सांगला कारण मराठी अक्षर सुरू झाली लहान आणि बोल शाळेची बोल पटकन निर्मत आहे म्हणे एबीसीडी मध्ये अक्षर किती 26 आणि अवकाशामध्ये अक्षर किती 48 तुमचं काय शब्द 48 52 इकडे किती आहे एबीसीडी मध्ये किती 26 एबीसीडी ची पहिला अक्षर कोणतं ए आणि शेवट कोणतं जे ए म्हणजे ऍपल ए फॉर ऍपल जे फॉर झेड फॉर झेड फॉर झेड फॉर जेब्रा ए फॉर ऍपल झेड फॉर जेब्रा म्हणजे ऍपल टू जेब्रा इकडे कसं माहितीये का ते ज्ञ आईपासून तर ज्ञानापर्यंत आम्हाला मराठी शिकायची नाही आमचं अडीचचं इंग्लिश मिडियमला गेलं पाहिजे अर्थव्यवस्था त्याच्यावर अवलंबून आहे 2.5 वर्षाच्या पोराला 6 लाखाची गाडी तिने याला दिवस उगायच्या गाडीत मुचकन बसतो चला तर तू देश सुधारायला निघालाय ज्यांच्या ताब्यात देश दिला त्यांना सुधारणा आपण कोणत्या पक्षाचे हे तुम्हाला असं वाटत नाही का आपण बघी घ्यायचं काय आपण असेच जाणार महाराज एक वर्ग श्रीमंत होत राहणार आणि एक वर्ग पिढ्यावरून म्हणणार संघ आणलं ना संघ आणलंय नुसतं ते काही वाजत विजित नाही ते आहे वर्ग मी अनुभव सांगतो आपलं वाक्य लागू भाऊ असतं ते ह्या फादरला विचारायला पोरग संघ आणलं ना आता ते विचारायला रियाज करायला येते सुट्टी आहे प्रॅक्टिस करायला येते यायलाच पाहिजे 4 लोकांचा अनुभव येतो बसणं होतं उठणं होतं ओळखी होतात पुढे ती वाया जात लोकांनी काय म्हणलं पाहिलं पाहिलं केली का नाही कमवा सुरुवात आणि इथं 3 पिढ्या एकच लावून धरले कुणी करणार का बाप जमला का पोऱ्या उठला का येईल दिवस गेले का 3.5 झाला फक्त निरीतला काढायचा सोसायटीत घालायचा कारखान्यातला घालायचा फक्त तांबड्या गायला काळं वाचून खालतीच तरी पण लोक काय म्हणतात का विकासाच्या दृष्टीनं लोक पण झाले तो वाढवा टाळ्या शिकवणार आता लोक काय म्हणते म्हणजे या महिन्यात सजेला जनता वाढ कारण कामच नाही लोकांना पहिली गोष्ट हा प्रश्न सुटतो दुसरी गोष्ट रोजही आहे जेवण दुपारात असं खात संध्याकाळी जी लोक काढणार फोडे होती तीच आज
तुम्ही रॅलीला पेट्रोल टाकायला पप्पा खालच्याच गाड्या आज येत थोडा मधला आला गाडी लोकांना माहिती हो एवढी संधी कोणा तुम्हाला म्हणून त्याला थोडं पुढं किंवा थोडं सरकारचं पाव मी बंद व्हायचो दादू सासरीच्यात नाही का मग आज कीर्तनाला घेतला मग एक मार्गांचा इथपर्यंत आपण आलो पण मला एक मुद्दा सांगायचं आपलं ज्ञान असावं पुरावा त्याला असावं त्या तेराव्या त्या अंतरी ज्ञान व्हावे पाहिजे लागेल स्वभाव या गडी देखणार नाही पण गडी नाही गडी देखणार नाही कोण नाही वाटतं त्याचा खिच घ्यावा पण गडी नाही ना ऐका यादी आता यादी ऐका साखरीचं वन लावून फायदा नाही नपुसक पुरुष फायद्याचा नाही उसला आलेला पुरा फायद्याचा नाही शिळीच्या गळ्याचं सर फायद्याचं नाही ज्ञान नसणारा माणूस फायद्याचा नाही पुन्हा ऐका मी एवढं मुसळ डोक्यात ठेवलं वाघ्याचं धावलं कधी स्थिर नाही शेळीचं चढलं कधी समाधानाचं नाही लहान पोराचं मन कधी स्थिर नाही आणि चोरीचं धमकांना नकलाब नाही पुरावा पुरावा 11वा अध्याय वाघियाचे धावणे का शेळीचे चरणे मालकाचे मन का चोरीचे धाव पुन्हा ऐका तेवढं घुसळ डोक्यात मुंगी किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही मासा किती पाहू द्या समुद्र कधी करू शकत नाही आणि पापाची इष्टे किती कमवा खानदान कधी सुखानं जगू शकत नाही पापाचा पैसा आला का घर बसलंच कधी झाला पुरावा 13वा अध्याय मुंगी मेरू नाव अलंगवे आणि मस्का सिंधू न धरवे मुंगी मेरू पर्वत ओलांडू शकत नाही मासा समुद्र ज्या ज्या सर्व्हिसवाल्यांनी नोकरीला असताना नुसतं वरच्या वर मागवलं रिटायर झालं येडे झाले येडे नाही 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 ते ज्याच्या नशिबात असेल त्याला मिळणार महाराज एवढे सीमेवर शहीद झाले तुम्ही त्यांचं भांडवल केलं पण सीमेवर गरीबाचे आहेत का श्रीमंताचे आहेत का कोणत्या कीर्तनकाराचं बॉर्ड मिलिटरी नाही सगळं कोणत्या पुढचं बॉर्ड मिलिटरी कोणत्या हेडमास्टरचं बॉर्ड मिलिटरी कोणत्या प्राध्यापकाचं बॉर्ड मिलिटरी कोणत्या वकिलाचं बोर्ड मिलिटरी बोर्ड कोणते ज्याची आई बोलवली जाते त्याचा बाप शाळेवरतो त्याच्याच परत सीमेवर मरायला तयार आहे आपण त्याचं भांडवल केलं फक्त आपल्याला तिथे 2-3 दिवस जायची वेळ आली पाहिजे लढू नका फक्त जाऊन या भाकरी इकून बांधून या 2-4 दिवस सीमेवर मुक्काम करा भाषणच बंद होती आपण फक्त भांडवल करतो मला मिलिटरी भांडवल तो रात्र दिवस कष्ट करून शेतकरी न्याला त्याचं फक्त काय करायचं आहे त्याचं फक्त भांडवल करायचं त्याची बायकोच्या डोक्यावर टॉयलेटवाला बनवून ठेवला आणि बाबी खाली कांदे काटायला बसली 3 वेळा टायर कोरडा झाला एवढी हिटकीच्या अंगातून गेली तिने 8 लाकडावाली कांदे काटली हे नाही पाहायचं 1 रुपयानं दूध वाढलं तर नोकरीवाल्याची बायको भांडे आपली ती भांडे दूध द्यावा का नाही द्यावा का नाही दूध तो नवरा कधी दूध पितो बाई तो नवरा जे पितो ते 72 रुपये पावशेरी डिप्लोमॅट 250-82 ला झाली आरसी 250 103 ला झाली कालपासून पुणे आम्ही सायकलीला किती टाकून शेतकरी दुधी किती कोणतरी घ्या दूध घ्यायला पुणे आणि दारू विकणारा लोक उठवायचा का अरे झोपतो कवर मला तर काय ना होईन वरून थोडी काकल्याशिवाय खायचं मी होत नाही तुम्हाला मी आंघोळ करेल नाही गुण इथं करून घे काय लोक आज झाली तर दूध घेतली तर नोकरीवाल्याची बायको दूध वाजायची जम करते पडणार का नाही का आणि नवरा जेवाय बसला तर पाणी टेबलावर नेऊन देते पांडा खा अजून लई वाशाचे पांडा खा पाणी कमी पडू देऊ नका टाका 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 नाही तर अख्याला तुम्ही मला पकडायला त्रास द्या पांडा खा पाणी अर्थ लोकले पुराणी नाश केला शब्द लोभी मनन साधना
कुठे वेळे अहो फक्त खरेची आई मिली नाही तर जगात काय खरं राहिले आणि आज काय चालत नाही जगात फक्त खरं चालत नाही तर सगळं लाभानच चालत तुम्ही साधी गोष्ट जाणार का सध्या काय चालू आहे आचारसंहिता 10 वाजता कीर्तन शहरात बंद रस्त्याला जेवढे बोर्ड लावले झाकून टाकली पत्रे कमानी सुद्धा झाकल्या कुठे झाका बोर्ड झाका डांबरीचे ते रस्ते बिचारीने केले कोणी करू पण काम झालं झाकून लागली उद्घाटन करायचं नाही भूमिपूजन करायचं नाही आचारसंहिता सगळी असावा फक्त 2 गोष्टीला आचारसंहिता असावा एक राजकारणाची बातमी फॉर्म भरल्यावर मतमोजणी होईपर्यंत पेपरला मीडियाला नसावा हे बंद करा बरं आपल्याकडची मतदान पद्धती कशी आहे गुप्त आणि मिनिटाला जाहिराती केली ते बंद व्हायला पाहिजे एका डांबरी हा ते बंद व्हायला पाहिजे टीव्हीला बंद गुप्त मतदान ना आणि ती एक्झिट पोल कधी जाहीर केला नाही पाहिजे तर ते काय करतात मला 2 महिने अगोदरच बनवून टाकीच्या आणि म्हणजे सर्वसामान्य जनता व्हायला झाल्याशिवाय राहत नाही आपण इंद्रिकर येणार म्हणजे तुम्ही माझे भक्तांना दिलागलेत ना मला विनोदाचा भाग कोणा हे 2 गोष्टी केल्या ना फरक पडतो का नाही बा अजिबात जाहीर करायचं नाही मोठं उठ होते तिकडे येईल तेवढं येईल हे काय अवघा होता निर्णय तुम्ही तरी तुम्ही काय माझ्याकडे बसले खरे 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 रे खरे मी निवडून बरोबर धंदा आहे त्यांचा रे यानंच आपली लोक संपली भाऊ हळूहळू आपली मंडळी ना कशा राहत नाही आणि जवळजवळ पुढे केरळवरून एवढं आलंय हवा भरायला एवढंच आहे केरळवरून आलंय फ्रीजचे कपडे नाही अंगात हायवेला कुठं घेतलाय त्याला कशाचे पैसे हो हवा भरायच्या गुंठा बोर मारायला महाराष्ट्रात येईल झाडाखाली मुक्काम आहे गव्हाचं मशीन घेऊन महाराष्ट्रात येईल पेट्रोल पंप मुक्काम आहे 6 वर्ष झाले हायवेचे कामं चालू आहे शिमीच्या नळीच वापरत आहे दुपारी लोक हंतामध्ये तर 3 वाजेपर्यंत फुलाची कामं करतात माल छापून सिस्टमॅटिक येतं नाही आपले 70% जेवायला घरी नाही नाही म्हणे त्याचा रजवून खबर पकडू येईल तुला पप्या हजमा ठरव गेला का परीक्षा संपली तरी पोट शाळेत जाते म्हणजे शाळा कोणती तिची आई माहिती परीक्षा राहिली तोंडी बाकी जे झालं आता फक्त कोणती राहिली तोंडी झाली का निकाल आलाच काय करावं महाराजांची भाषा तुका म्हणजे लिहिलो सांगता काय करतात हो हे सगळं वाटलं झालं उत्तर निघायच्यात पुढे झाला याला एकच पर्याय नव्यात येतो हे जडजडून व्हायला नीट हे भक्तीची वाटेला ते पावसी अवेंगट निजाम माझे अरे हे सगळी लोक याला एकच कारण नामास विमुख तो नर पापिया जग विसरवी खरा see
करेक्ट. आणि भामटेवाणी कोण ऐकवतो खाली मान घालून? पप्पा. करेक्ट. आपल्या घरात भामटा कोण? भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. बरं मम्मी बोलायला लागलो काय तिला आकार रे का उकार रे का हे रस्व हे का दीर्घ हे काय काय सांभाळू मी काय काय सांभाळू? तुमची आई सांभाळू का तुमचा बाप सांभाळू? तू म्हणला तू काहीच सांभाळू नको तुझं तोंड सांभाळ. मी सगळं सांभाळतो तू म्हणतो तोंड सांभाळ आणि ती सगळं सांभाळली पण तोंड सांभाळीत नाही. चिंता बिंता करायची नाही. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. अभंगातला तिसरा मुद्दा आज गायक वाचक कीर्तन मंडपाने माहिती सिस्टिमाने कीर्तनाला बसलेले महिला पुरुष सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये श्रीराम जन्मोत्सव अखंड सप्ताह धडकी पिंपळगाव कार्यक्रमाचे आयोजक संयोजक कीर्तनकारांचं मानधन देणारे अन्नदाते देणगीदार परगतीवाले पडकीला बसणारे गायक वाचक कीर्तन मंडपाने माहिती सिस्टिमाने सगळ्यांना धन्यवाद. आज सप्त्यामध्ये थोडं कौतुक करावं ते तरुण पोराचं करावं. कसं करावं ऐका. लॉन्सला लग्न दिलं तर लग्नीचे पैसे वाढायला 2 पंक्ती वाढल्या तर गाण्याला पैसे द्यावे लागतात. गावामध्ये सप्त्यामध्ये 10,000 लोकांची पंगत करून पूर्ण काढतात. त्यांचं का कौतुक करू नये? का करू नये? का करू नये? आणि कालाचे कीर्तन जर 12ला संपलं 12 तर 3-3 वाजेपर्यंत काही पोरं जेवत नाही. पण सगळ्यांना जेव घातल्याशिवाय राहत नाही. मग त्यांचे कौतुक का करावं? आता दिंड्यांमध्ये पोट राहिले. दिंड्यांमध्ये ही धोत्रावाले आता कमी झाले नाही तर सगळे एक टांग्यांवाले धोत्रा दिंड्यात राहायचे. आता या 5-6 वर्षात माना नाही तर नका मानू पण तरुण पोरं दिंड्यांमध्ये. आणि 99% काम दिंडीतलं पोरं करतात. दिंडी मालक काही करीत नाही. पाया पडायचे पैसे गोळा करतात. काही करीत नाही. हरिपाठाला नसते काकराचं ते करीत नाही. काय करते नाही महाराज. फक्त खरं बोलायचं नाही. नाही तर 99% दिंडीतलं काम पोरं करतात. रावटे टाकणे टँकर भरणे भांडे घासणे. महाराज अकस्मात कुणाची तब्येत बिघडू द्या रात्री किती वाजता त्यांना दवाखान्यात न्यायला सांगा पोरं न्याला. दिंडीमध्ये पोरांचं कौतुक करावा. गावातले सत्य पोरांशिवाय होऊ शकत नाही. होऊ शकत नाही. तुम्ही अख्ख्या गावाला 7 दिवस वाढे आणणार कुठून? बरं सांगावं लागत नाही. फक्त मायकोर एखाद्याने सांगायचं तरुणांनी वाढायला घ्या. 3,000 लोकांची पंगत एका वेळेस करायचं थोडं. त्याचं कौतुक का करू नये? रुपयाची अपेक्षा नाही. आणि हे सत्तेचे कारभार निर्भार हे सुद्धा पोराकडंच पाहिजे गावात. ही जुनी मंडळी नंतर ते खरी हे नाही थोडीची हे जमून देती नाही मला. यांनी काय केलं माहिती महाराज? पोरांचं नाव लांडगा ठेवलंय. यांनी एक वाक्य वापरायचं ते काय करू शकतात? तेच सगळं करतात. पोरच करते सगळे पण यांनी फक्त आडवं चालायचं थोडं. त्यांना काय जमत? काय जमत? तुम्ही काय केलं? उलट सप्त्याचा कारभार जर पोरण काळ असलं तर घोटाळे कमी होत्या. व तीच नाही घोटाळे. कारण माहिती का पोर महाराज पोरांचं एक वैशिष्ट्य असतं. त्यांना काहीतरी करून दाखवायचं असतं. त्यांना काही नाही. ते म्हणजे बजाव द्या. एखाद्या माणसाला पत्रिका नेऊन द्यायची ना. तो साहेब 50 पेट्रोल मी का घेतो 50 तुझा आपण जाऊन येऊ. जुने तसे नाही. पेट्रोल अधिक नाश्ता वसूल. जुनी मंडळी एवढी सोपी नाही. ती मूर्याला असल्यामुळे काही म्हणता येत नाही. तर त्याला जर म्हणाला हिशोब मला विचारतो याला 57 काय काय. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये पोरांना थोडी संधी दिली पाहिजे. काय माहिती प्रत्येक क्षेत्र. आता आमच्याकडे तर शिक्षक आमच्याकडे आहे की सगळ्यांना संधी. याच्यातला कोणताही पोरगा म्हणला मला चाल म्हणायची मी नाही म्हणणार का? नाही. आमच्याकडे तशी संधी आहे. तेव्हा वागायची संधी आहे. जाण्याची संधी आहे. मग तुम्ही पोरांना नुसते वापरून नका घेऊ. 9 लोकांची ग्रामपंचायत आहे ना गावात. 3 महिला जर असतील ना 3 तरुण पोर घ्या. जुने म्हणते त्यांना जमन का? तुम्ही काय सोन्याचा धोका घातला तुम्ही काढायचं. तुम्ही खिडक्या खाते चौकटी खाते पण सगळे मिळून खा ना. महाराज या पोरांचा लोक फक्त वापर करतात. पोरांना संधीच नाही. काय मत आहे तुमचं? सीझन काढून घ्यायचं फक्त. आता फक्त 29-4 पर्यंत पोरं पाहिजे. साथीला बिल्ला शक्ती लोक मित्र 30 तारखेला बसा झाले मीडियामध्ये 1 तास बसून खात होते का मग वाढून
अरे भाऊ त्याच्याकरता पोरं सांगतो पाया पडून तुम्ही कोणत्या मागे हिंडू नका आमच्या टोळीचे मेंबर व्हा 12 महिने फुकट खा. अरे बाकीचे लोक तुम्हाला सीझन कुठले समजतील आम्ही खावला शिवेपर्यंत सांभाळली तुला बोल. आदराची वागणूक आमच्याकडे बाकी ठिकाणी कशात तर पडत म्हणून सप्त कमिटी गायकवाड गुरुजन सगळ्यांना धन्यवाद. गायकवाड गुरुजन मंडळवाली माहिती शिवाय सगळ्यांची 75वी आपल्याकडून झाली आता 100वी सुद्धा लवकर आपल्याकडून व्हावा तर तुम्हाला गायकवाड गुरुजन मंडळवाली माहिती शिवाजी महाराज मंडळी गायकवाड गुरुजन योगायोग पाहता ते शत्रुघ्न महाराज इतक्या लांबून इकडे जायला देव कोणाला कोणीकडून कसं पाठवेल. गायकवाड गुरुजन सगळ्यांना धन्यवाद आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्हाला आतापर्यंत चाललं काय आतापर्यंत एवढंच झालं होतं अभंग कोणाचा नाहीये चिंता करायची नाही पण शब्द बाकी फायनल करायचा. बाह्य ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ज्ञान अंतर्ज्ञान आणि तरुण करून आलं नाही कोणत्या सांगतो करणं जास्त शिकू नका. आयुष्य फार कमी व्यवसायाला लागा हे फार साधं एम फिरत शिकत कवर बरं केव्हा शिकणार तुम्ही चिटकती नाही आणि चिटकले तर पुन्हा दुसऱ्याच्याला निघती नाही. तुम्ही ते कुठल्याच करू नका. गाडी का पुढची का पावळी का पठारी का रती का शेळ्या पाळा भंगार गोळा करा शेती चांगली करा फक्त निंदुकीचं ध्यान ठेवा. मिळेल तो व्यवसाय करा तुम्हाला जे आवडतं ते आणि त्याच्यात समाधानी राहा. तुम्हाला गायन आवडतं तर प्रॅक्टिस करा कीर्तन आवडतं तर अभ्यास करा प्रॅक्वाद आवडतं तर रियाज करा तब्येत आवडते तर व्यायाम करा पोलीस व्हा SP व्हा PS व्हा PSI व्हा नाही काही जमत पैलवान तरी व्हा. पैलवान होण्यात सुद्धा किंमत आहे पण तुम्ही काहीतरी व्हा. एलियन फिलियन PhD तुम्ही शिकणार का वर गेले नो बरं शिकून करणार काय तुम्ही. रेंज गेली काही शिपावून येईल रेंज गेली रेंज व्हायरस आला 35-35 वर्ष झाले. अरे हा तुमचा जो पट्टा आहे ना यावसरी खुर्द बुद्रुक खडकी पिंपळगाव हे पिंपळगाव ही गाव आता का झाली 2-4 वर्षात तुम्ही नाही नकत होती तुमच्या आता कांदे खपानं त्याच्यामुळे चिंगड्या वळवळ तुम्हाला बळच पुरी देत होते लोक 10 वर्षापूर्वी पण तुम्ही नाही ठोकी तेव्हा तुम्ही कुठं आम्ही तुमची जमीन आमचा उकिरडा साता 10 वर्षापूर्वी या भागाचं काय होतं माहिती महाराज उत्पन्न भरपूर निघायचे जमीन एकदम पाण्याला तोटा नाही आणि म्हणजे खर्च लिमिटेड आणि प्रत्येक घरातला एक माणूस मुंबईला
त्यामुळं घर सुपिरियर, दारापुढं गाडी, मोठं उत्पन्न, त्यामुळे तुम्ही फुगेल होते. तुम्हाला आता शेतीने धोका दिला, उसवायला नाही, भूमीनं काम दाखवलं. कांदेवाले तर 10 वर्षात कांदा पोचला नव्हता, असा कांदा यायला उडून ताकद आली. त्याला काय करायला, उठलं नाही, उचललं नाही, आणि त्याला कलर तो कुठून आलाय काय नाही. 1 किलोचा नाही उपसा नाही आणि गोलभर उचला नाही. आणि खांद्याला कलर असा आलाय, जर खांद्यावाल्याच्या बायकोची लिपस्टिक संपली, त्यानं जर कांद्याची 4 फांदे चिटकावली ना, त्या दिवशी केली इतका कलर. भाऊ मजुरीला जाणार आणि चांगल्या बागायतदाराला यादाने पैसे दिले. भाऊ बागायतदाराचं काय वांग आहे, फक्त करत चुकी घडली नव्हती. काय 11ला कामाला ती 5ला जाते, 200 रुपये रोज, 2 तास खाती दुपारा. काय खाती तिचं तिला माहिती, एवढंच आणखी 2 तास खाती. तिला विचारलं हात उचल, आग लावते कांद्याला. मोबाईल आहे तिच्याकडे, ती नवऱ्याला फोन करते, जेव्हा आला या तो पाठ्या मोटरसायकलवर घेते. तिला 200, तिला 300, 500 रुपये रोज आहे. शिवाय आपल्या गावचा होते 20 लिटर दूध दिला, त्याचे 500. ताज्या दुधाचं त्या पैकी संध्याकाळी घरी गेले, सगळे चाय झाले तिच्या घरात. झोपताना मालिका पाहते, मासे मन कसे झाले. दिवसुगेपर्यंत झोपते, आपणच तिच्या घरी बिंकवान दुसल्या. आज काय करता येतात काय, आजच्या दिवशी या बा नाही तेवढं द्या काढून. किंवा ती सांगून द्या अवस्था ठेवला जमीन ठेवा का नाही असं आवा. कष्ट करणाऱ्याकडे लक्ष्मी. आज आपली पोरं कष्ट करीत नाही म्हणून लक्ष्मी नाही. नोकऱ्याला करून टपरी टाका. अरे रस्त्याच्या कडेला 3 खुर्च्या आहे, एक बाईक सरळ फिरवते आणि कधी ऊस झाली ते 500 रुपये कमी जाते. काय सांगला गरज नाही. निम आणि औषधाला पाणी तेल आणि पुढे लायकीचे ते पाणी टाकून विनोद नाही महाराज. जो माणूस कष्ट करीत असेल त्याला लक्ष्मी मिळायला काय हरकत. ज्यानं आहाराचं पाणीच केलं त्याला लक्ष्मी मिळायलाच पाहिजे. सायकलीवर पोर जर पेपर विकत आहे तर त्याला पेपर मागे रुपये निघाला पाहिजे ना. आज एवढ्या गरमाटामध्ये पेपर 10 वाजेपर्यंत पेपर विकत आहे. मी म्हणतो 100 रुपये पेपर विकले, 100 पेपर विकले तर त्याला 100 रुपये मिळतात. 10:30 वाजता मोकळा, 10:30 वाजता मोकळा. जो कष्ट करी त्याला मिळायलाच पाहिजे ना. आणि कष्ट करणारा मिळत इथून पुढचे लोक कष्ट करतील ते नाही तर आता शेतकऱ्याला पुरी किती नाही. लोक आता दिवस बदलले ते लोक म्हणजे पहिले त्यांना श्रीमंती होती, आग लावते श्रीमंतीला. आता लोक म्हणजे त्यांना 100 एकर जमीन असू द्या, पण पोर काय करते मोकळं द्या, आग लावते 100 एकर. आता लोक म्हणते हमालाला पोरगी दिली 500ला द्यावं. आता लोक करते त्यांना 2 धागे 1 बार पोरगी देऊन टाकत नाही. जीसीपी असू दे वर दारूच ते का ते जीसीपीने खड्डा घे, तू सांड काढून टाक. काय करत लोक आता डायरेक्ट म्हणजे माई पोरगी रोजाला जाईल तरी पोट भरेल. आणि आज गरीबाच्याच घरात पोरी सुखी आहेत. काय म्हणतात तुमचं त्यांनी गरिबांना पोरी दिल्या, खाऊन पिऊन सुखी आहे. जाऊ द्या भाजी खाली नसेल नसू द्या, बारीक चप्पन नाही नसू द्या, पण समाधानाची झोप आहे ना. श्रीमंताच्या घरात काय हरकत म्हणजे हे जाम धर्म गरीबच करतात. श्रीमंत का करतात काय माणसं मुली ते हरकत. हे श्रीमंत या गरीबाच्या घरात 100 माणसांचा साहेबा 15 मिनिटात पिठलं भाकरी पण जाईल कोण. श्रीमंत हलकट माणसं मुली ते 5 वाढले, 6वा संप वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बाईक म्हणजे निवांत जेवा ताटला खाता का निवांत जेवढे चपात्या वाढले तर शेतकऱ्याला की चांगलं गांजा प्यायला तर बैल बसित चपात्याचं काय करते या शेतकऱ्याच्या घरात अजून आवडी पिऊन चहा येतो. आणाने चहा वजन आहे. श्रीमंत खिडकीजवळ जातोय सांगणं 2-4 काय मुळे तू खाता सांगतो. आणि मग ते मॉडेल येते केस मोकळे सोने धावून बिळून घाले. पप्पा 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 आपल्याला वाटतं जोडून आऊ शाळेला ना. शेतकऱ्याच्या घरातल्या पाहिजे कपाटी म्हशी बरोबर सावध व्हा. आजपासून ज्याची लग्न राहिली व्यवसाय करा. म्हशी बागला 150 रुपये म्हशी
रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या 70 रुपये किलो आहे. पण पोट भरलं तर बायको मिळेल, नाही तर बायको हा विषय तुम्ही जवळजवळ या 2 वर्षात पोरीच्या बापाकडे लग्न करून पैसे उरले. तेवढे पैसे पोराच्या बापाकडून घेतलेत त्यानं. तो काय यंदा गुणगुमीत येतो. आणि पोरी जायला सांगतो, पोरीच्या लग्नाची घाई नाही करायची. राग लागणार आहे तुमच्या दारात असे राग. पोरीनं तुमच्यावर काही चांगले दिवस येणार. तुम्ही फक्त पळून जाऊ नका. तुम्ही सध्याला एकाला खाऊ खावलाय. मोबाईलचा पेपर सुटला पुढचीच खेळ. तिची आई म्हणती मला अंदाज आलता बघा तू काही कुंभ मिळायला किती बायकोने आता राहिलेली कोण सावध व्हा. मिटलं कारण आहे का हे शिकलेले लोकांनी काय का इकडे बघ माझ्याकडं हे बघूया. महिला मंडळ एक वाक्य समजा. 15 वर्षापूर्वीची स्त्री आजची नाहीये. हे महिला मंडळी काय 15 वर्षापूर्वीची स्त्री आजची स्त्री नाहीये. 15 वर्षापूर्वीची स्त्री चूल मूल आणि शेती होती. आजची मुलगी राष्ट्रपती आहे. आजची मुलगी आमदार आहे. आजची मुलगी महापौर आहे. आजची मुलगी CA आहे. आजची मुलगी डॉक्टर आहे. काळ बदलला. तहसीलदार पोरगी 3 लाख पेमेंट आहे. 3 लाख लिहा तर येतात चोरीचा. जर 1.5 लाखाची चिल्लर करून दिली तुला कावळ शिरपोत मोशील. तेव्हा बायको हा शेती जवळजवळ सोडून. आता तुम्हाला एकच पण आहे, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे, झोपणे नाही झोप आली तरी झोपेल डबल. नाहीतर मामाची मामीची पूजा करणे. किंवा मामा मुली आहे नाही मी आला किती आहे हे कंट्रोल भाऊ लोक आहे का एकच मामाला मामा मुली आहे नाही तू झाला बस मामा मुली आहे का आहे किती हे कंट्रोल भाऊ. अजून एक भाव आहे जो जास्त प्रयत्न करील तोच गड काबिज करेल. त्या मामा मुली आहे का हे बघा आहे एवढे पाहिजे पाहून घ्या आहे ना. मामा मुली आहे का किती आहे एकच आहे का तुला भाऊ भाऊ नाही किंवा एकटाच आहे का सुट्टीत मामाने घरी जायचं का नाही का बरं तुझ्या मामाला नाही त्या मामाचंच लगीन झालं नाही. एवढे कळलं का आपल्या मामाचं मोठं कळून आपले दिवसच बोगस गेले. काय होतं महाराज साखीपर्यंत पाठी होती तिला साठा नाही नुसतं खापार. बरं खापराच्या फोडीचं म्हणून घरची पत्र्याची घे. बरं पत्र्याची पाठी अशी नमुनी होती पेन्शन मोडायची पण अक्षर ओळखत नव्हतं. आपल्याकडे नवीन आयडिया चुक्या नाही वाटणं मग आपण ती लिहायचं बंद केलं पेन्शन खायला सुरुवात केली. काय होतं आपल्याला 7वीपर्यंत अंडरपॅन्ट 7वीपर्यंत पाठी होती 9वीपर्यंत अंडरपॅन्ट नव्हती. कमराला पट्टी का आली गरगुट्याला लाकूड भूक लागली का आटा चढवायचा जेवला का आटा उठवायचा. अंडरपॅन्टचं नवी पोट नाही अख्खा मोकळा कार्यक्रम नवी करायचा. असं पाणी राहायचं वड्याला महाराष्ट्र पहिलं उन्हाळ्यात राखी पोरं आंघोळीला पुढं वड्याला भोंगळी त्या वड्याच्या काढाला मंडळी वड्यातून यायचं वाळूत पसरायचं तापलं का परत पाण्यात तेवढ जर घरचे आले त्या वड्याला भोंगळी ज्ञान करायचं. जाऊ द्या महाराज आपल्या घरात गरिबी होती. आपल्या घरात गरिबी होती. अभ्यासाला चिमणी होती चिमणी अभ्यासाला चिमणी. त्या चिमणीला वात मिळायची 10 पैशाला. आईकडे वात नसायची वात. आई काय करायची माहिती का लुगड्याचा कोपरा फाडायचा तो वळायचा आणि त्याची वात करायची. आपले आई बाप गरीब होते पण आपल्या दिवस होते.
आज आपण खाऊन पिऊन सुखी ही खरी पुण्य आहे कोणची. आता यांनी किती मजा होते तर पुढचा काळ नाही वाटला यांची आता मजा आहे ना यांची पुढचे काळ सुखाचे नाही. कारण 300 दिवस बदलत राहणार. आपल्या वेळेस गोटा साबण मिळायचा गोटा. जर घासणाऱ्या बाईला ताकद असेल तरच घेस निघायचा. काळा गोटा साबण मिळायचा काळा. 20 पैशाला 25 पैशाला वडी. काम याचं बाईला तेव्हा शब्द चमकायचा थोडा. आता बाईनं बटनाव कपडे आणले. सर्फ 3 चमचे. सुकून नाही आणि कपडे. अजून 2-4 वर्ष आंघोळ करायच्या टायमात सुद्धा असं पाहिजे. अंगाला साबण लावून पाणी का घेत नाही बसायचं. माणूस मशीन मध्ये घालायचा आणि त्या घालून बाहेर नाही हुशार आहे. एका पोराला गुरुजीने प्रश्न त्याला बाबाने नावाची नावं सांगते का म्हणलं 40 गावात 12 होती. बाबांची गुरुजी पाहत राहिले. सरळ बसला आणि बोल पटका बैठे बैठे साधा जोरात उत्तर द्या. या वर्षाची गाजलेली मोबाईल मध्ये सगळ्यात भारी गेम पबजी. काय या 2 वर्षात गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा काय काय जिंदा आहे. या आठवड्यात आलेला नवीन मराठी सिनेमा 14 तारखेला रिलीज होणार आता नवीन पाटील. बरं जाऊ द्या. या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई मला सांगा. सुन तुझं माझ्यावर मला आमदार झाल्यासारखं बस देशाची खरी संपत्ती आहे. आणि आता पुढचा प्रश्न बोलून एकदम जोरात. घाबरायचं आवाज कमी येतोय. घाबरायचं आवाज कमी येतोय. घाबरायचं. 8वीच्या पोराला मोबाईल आहे बरोबर आहे. त्याला गरज आहे का मोबाईलची. त्याला बाप ना आला की पोरगा आपल्या घरात एकच माणूस ना आलाय की आपला 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते. मग आई बोलते का मुलगी आई. आपल्या घरात कोणच माणसं सांगते आई आली. हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद आहे. अरे या सगळ्याला एक उपाय. तुम्हाला फक्त एकच उपाय. एक आणि एकच उपाय. जसं काही केलं तर ज्ञान कमावावं लागेल. तसं कमावलेलं ज्ञान टिकवण्यासाठी संतांना शरण जावं लागेल. संतांना जो मत होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. आणि त्या संतांना शरण तुम्ही जर गेलात तरच देव करेल. देव मिळवण्याचं साधन काय.
गोष्ट तुम्हाला संतांशिवाय पर्याय राहिला नाही. शरणचा उधारा आता इथे एक लेख आहे. जर तुम्ही संतांना भेटले तरच एक प्रमाण समावेश टाकतो. देव ते संत, संत ते देव. बस तुम्हाला देव मिळवायचे असेल तर संतांना शरण द्या. काळ बदललाय, बदलत्या काळानुसार बदला. गाव तिथं व्यायामशाळा ही गोष्ट आता व्हायला पाहिजे. लोक म्हणतात किंवा पोरं व्यायाम करणार नाही. 10 मधला शरीरावर एक प्रेम करणारा पोरगा आहे. काय म्हणतो 10 मुलं जरी व्यायाम करणार नसले तरी एक मुलगा आहे. आणि एक मुलगा जर व्यायाम करायला लागला तर 3 मुलांना तो सहजपणे व्यायामशाळेकडे ओढू शकतो. आज गाव तिथं व्यायामशाळा, 2 गाव तिथं वाचनालय ही आता गरज आहे. अजून 100 मधले 20 पोरं का वैन वाचतात. महाराज आता या 10-5 वर्षात सगळे सांगतील आपली पोरं खडकी औषधीवरून, खडकीवरून, पिंपळगाववरून MPSCच्या क्लासला पुण्याला राहतात. कारण आपल्या पोरांना आता शिक्षणाची किंमत कळली. आपल्याला आपण शाळेत होतो MPSC काय असं खाता येते माहिती होतं नाही. आता या 10 वर्षामध्ये पुढच्या महिन्यात CET, काही पारांचे पोरं CETच्या तयारीला लागले सुद्धा. आता पोरांना त्याची किंमत कळली. मग गाव तिथं व्यायामशाळा, गाव तिथं वाचनालय आणि गाव तिथं गोशाळा या 3 गोष्टी वाटतात. श्रीमंत जे माणसं आहेत यांनी गोशाळेला मदत केली पाहिजे. शेतकऱ्याचं धन वाचलं तर शेतकऱ्याच्या जमिनीत सोनं पिकेल. तुमचं काय म्हणतं? 380 ची युरियाची गोण टाकून आणि 1207 ची DAP टाकून आणि 1100 रुपयाची 10-26 टाकून काळ्या आईची किंमत वाढेल असं नाही. शेण टाकूनच किंमत वाढेल. शेण टाकूनच वाढेल. आपल्या जुन्या लोकांची शेती का पिकायची? 15-15, 16-16 जनावर राहायची. एक बैलगाडी रोज भरायची. वाढलेलं शेत पडत होतं. शेतीला 3 वर्षे खताची गरज नव्हती. आता गाय वाचणं इतकी गरज. गायांवर भाषण नका करू, गायांचं भांडवल नका करू, या गोष्टीचं भांडवल नका करू. तुम्ही 2 सांभाळा, हे 2 सांभाळतील. गावची एक जागा घ्या, 10-15 गाया सांभाळा. 2 जण चारा घालायला ठेवा. श्रीमंतांनी पोरांच्या लग्नाचे सत्काराचे पैसे वाचवा, ते गोशाळेला द्या. वाढदिवसाचे पैसे वाचवा, ते गोशाळेला द्या. एका गावाने 100 गाया सांभाळल्या. कोणी 100 गाया सांभाळल्या एका गावाने तर त्या खतावर गायीची सेवा होईल 1, गोमित्रापासून व्यवसाय होईल 2 आणि शेती पिकेल 3. बरं पोट्यात नाही ना. जर शिने 10 लिटर दूध दिलं काय, गावरांना 2 लिटर दिलं काय, सारखंच आहे. आणि आज गाई पाळणं हे भागवत सांगणारा सुद्धा 2-2-4-4 गाया पाहिजे. हे नुसती गायांची माहिती सांगत पुण्या पाहिजे का गाय करून दूध ती मागू काय रंगून का सांगू कृष्णाची. भागवत सांगणाऱ्यानं एक काम केलं पाहिजे. नाही ना काही तर त्यातले काही पैसे तरी गायचे का चालत घेऊ पाहिजे. तुला नाही पाळायचे ना काय, 1.5 लाखाला आता ठरले ना, 1 लाख तुला घे, 50,000 गायवा झाला तेवढा तरच तुला म्हातारपणी सुधाईल. नाही तर वासर कुणीकडे बघतो कुणीकडे होतील म्हातारपणी. महाराज आज्याला करायचं नात्याला शिवागायचं ते दिवस गेले. आपली आवडी शिवा आता नाही. आता अति आवडी शिवा क्विक ऍक्शन इमिजिएटली चालवतो. गाय तिथं गोशाळा, गाय तिथं व्यायाम, गाव तिथं व्यायामशाळा, गाव तिथं गोशाळा आणि गाव तिथं व्यायामशाळा या गोष्टी व्हायला पाहिजे. आता गावातले सरपंच वगैरे आहेत का, या गरीबाच्या मुली आहेत. 1ली 5वी 8वी ते 12वीच्या मुली आहेत. यांच्यासाठी एक दिवस तज्ञ डॉक्टर गावात महिला बोलवली पाहिजे. यांना आरोग्याची माहिती दिली पाहिजे. खर्च 500 रुपये, पण ती गावाची गरज आहे. यावर तुमचं मत काय? गरीबाच्या मुलींना बोलून घेणे, गरीबाच्या मुली श्रीमंताचं जाऊ होतं त्यांनी काही त्याकडे आजारी पडली नाही. श्रीमंताचं कामच वेगळं. पण आमच्या गरीबाच्या मुलीकडे विद्वत्ता आहे. अजून आमच्या गरीबाचा पोरगा 80% मार्क पाडणारा पोरगा झोपडीत आहे. फक्त त्याला 10वी नंतर काय, 12वी नंतर काय असं एक दिवसाचं एक व्याख्यान केलं पाहिजे. शिक्षकाला 1000 रुपये जातील, जाऊ द्या. पण 100 पोरांमधल्या 10 पोरांना जर जीवनाची दिशा बदलली तुमचा खूपीचा फायदा झाला. आणि आता हे गावांमध्ये करण्याचं गरज हे घट्ट टन पाडल्यापेक्षा म्हणून तिकडं एवढं शिका जरा
हे कचाकच एकमेकावर माईकला घोडे लागतात. मग संध्याकाळी एका कोंबडी उपदाच्यात आहे का हो का आहे. मी आपले गावात फ्री भंगार मी लग्न नाही जाणार काय जातं मागायला. तू नाही गेला तरी त्याच्या पुढीला कॉल होणार काय मग तुझा महाराज. हे गावात फ्री राजकारणी वरच्या मंडळीत आहे का काही काय काय महाराज. वरचं जर तिकडं चांगलं पाहिलं तर चक्कर माणसा किती हुशार मंडळी एकमेकावर पाच फुटाच्यात माईकवर लावलं आपल्याला वाटतं नक्की संध्याकाळ एकमेकाला वापसणार अजून अर्धा दिवसाला फार खरा तमाशा सुरू होईल. यांनी त्यांना काही बोलायचे ते आपल्याला ऐकू वाटत नाही असं बोलत आणि कोणत्या पुढं आपल्या पुढं म्हणजे आपल्याला चुक्या बनतात ते संध्याकाळी मस्त एकत्र जेव्हा आता म्हणून होतं उद्या काही म्हणू उद्या आपण उद्या आपली समस्या जरी बोलू नको मी नाही बोलत तू नाही बोलत सुमरीत उद्याचा दिवस करून घे. आपला म्हणतो त्याचा गो वाढून देईन बा नाही गाडी नाही गाडी मुलीला वापरत नाही त्याची गाडी नाही आवडत तुम्ही गेलो मी नाही लग्नाला गेलो असतो बरं मी कोणते आपलं पार्टीचं म्हटलं अरे पाया पडतो गावातले गटकट सोडा गाव विकासाची कामं करा. आज लोक मदत करायला तयार आहे फक्त तुम्ही विकासाची पायरी झाली पाहिजे. काय मदत महाराज गरीब शेतकरीवर 25-30 लाखाचं मंदिर सहज बांधायची तयारी गावची आता नाही. सहज सहज आता हे सप्ते होत्या सहज सप्त होतो महाराज. सहज हे कोणतं हात आपला घ्या हे कोणतं फिटनेसचा मान घालातलं घ्या हे कोणतं पंगत आपल्या घ्या हे कोणतं काहीच नाही का आपल्याकडे पाण्याचे आज 7 दिवस आपले लोक द्यायला तयार. तुम्ही तुमच्या आपल्या राखी सोडा आणि ते सोडणं आता काळाची गरज. इंग्रिकर मरण ना मारणार नाही पण तुम्हाला आपली आठवण येईल महाराज. आपले वाक्य बाहेर पडलेले कोणाचे कधी खोटे नाही ठरणार. आता पोरांसाठी मार्गदर्शन गरजेचं आहे. महाराज आता 5-10 वर्षामध्ये गावोगाव अकॅडम्या झाल्या चांगलं काम झालंय. काही नाही जाऊ पोलीस नाही होत्या पुढे पण शरीर सांभाळायचं तर कळलं ना. ही आता काळाची ते आमच्याकडे असं झालंय. आता गल्लोगल्लीला शिबिर 15 दिवसांना सुरू होतील आमची. शिबिराला क्वालिटी ठेवा क्वालिटी ठेवा. 50 पोरं घ्यायचे ना 25 घ्या काय नाही. त्यांना निदान धोतर जरी जास्त आलं आणि आता हे अरे भाऊ तुम्ही घेऊ नका बरं घ्यायचं बुधवार मला लय विचित्र माणसं हे 2 तासाचं कीर्तन घेताना अख्खं नाही टाकते एखादं वाक्य चुकीचं गेलं तेवढंच टाक आपलं तर ऐकणार ना आपल्याच आमच्या गरीबाला पण आमचं बोलणं खरं आहे पण ते रुचलं पाहिजे. खरं आहे का खोटं आहे माणसाला 2 तासाचं कोणतं वाक्य खोटं वाटत नाही. आणि ही कीर्तन आता काळाची गरज आहे. अजून एक सांगतो तुम्हाला दोघांना लय महत्वाचे आपली माणसं म्हणून सांगतो. आपल्या धर्माबद्दल आपल्या राजाबद्दल आपल्या धर्माबद्दल आपल्या राजाबद्दल आपल्या श्रद्धेबद्दल जर कधी युट्यूबला क्लिप आली तर ती जागेवर डिलीट करीत जा. फॉरवर्ड करत जाऊ नका. फॉरवर्ड नका. आपल्या धर्माला आपण गाली येऊ नका. एखाद्या हलकट्याने तुकाराम महाराजांबद्दल एखादं वाक्य टाकले तुकाराम महाराज आपल्याला वापरे आपण ती क्लिप डिलीट केली पाहिजे. आपल्या अंगातलं रक्त शिवाजी संभाजीचं आहे. शिवाजी महाराजांबद्दल संभाजी महाराजांबद्दल कोणी टाकलं डिलीट केलं पाहिजे. ह्या फॉरवर्ड करत जाऊ नका. काय होतं माहिती महाराज काहींना समाज बिघडून द्यायचा व्यवसाय लागला. कुठेतरी लोक एकत्र बसायला लागले ना देहाचा कोण करून खरंच विमान आलं का त्यावेळी ठरवू ना तुला काय तुझ्या अंगात उठवायचं होतं का तुला काय करायचं तुला माझं विमान येऊन येतं हेलिकॉप्टर येऊ आम्ही वाढता येईल आम्ही ठरवू ना तुला काय करायचं त्याचं. आम्ही इकडं तर तुला 10 रुपयाचा लोळी का झाली तू आमच्याकडे लोक का जायचो. आणि अशी एक समाजामध्ये शक्ती तयार होत चालली मला फक्त समाज म्हणून द्यायचा एकत्र बसून द्यायचा अशी एक शक्ती झाली. गळ्यात माळ झाला कपडा लागला प्रेमाला भजन करा.
कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे सुप्रसिद्ध कीर्तनकार समाज प्रबोधनकार हरिभक्त भरण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्याकडे कीर्तन रूपी सेवा आली। ते या ठिकाणी उपस्थित राहिले आणि सुश्रावी अशी कीर्तन रूपी सेवा संपन्न केली। यांचं पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीनं श्रीराम प्रासादिक भजनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला मानाचे स्थान प्राप्त करून देणारी भव्य कीर्तनाचे व्यासपीठ, प्रबोधनाचा जागर घालणाऱ्या अशाच सुमधुर कीर्तनांचा लुटा मनमुराद आनंद। आवर्जून सबस्क्राईब करा तुमच्या हक्काच्या चॅनलला। फुलटू कलाकार।